नमस्कार मित्रांनो आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहे। महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। अनेकांना प्रश्न होता की नवीन वर्षाचा पहिला हप्ता कधी मिळणार, म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच राज्य सरकारने बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी लाडक्या भावांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून आता डायरेक्ट बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। सध्या जर बघायला गेलं तर आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 18 हप्ते जमा झाले होते। नुकताच डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा राज्य सरकारने 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचे औचित्य साधून वितरित केला होता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते। हप्ता लवकर देण्यामध्ये यावा अशी देखील बहिणींनी मागणी केली होती आणि त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। लाडक्या बहिणींची जी मागणी होती अखेरकार ती मागणी राज्य सरकारने पूर्ण केली आहे। लाडक्या बहिणींच्या मागणीला यश आले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप केला जाणार आहे। मग नेमका हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत तर बघा, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते पूर्णपणे जमा झाले असतील आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील पैसे मिळाले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींनी काय केले पाहिजे, म्हणजेच की जर कदाचित तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल, म्हणजेच की ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झालेले नसतील तर अशा लाडक्या बहिणींनी काय केले पाहिजे जेणेकरून रखडलेले देखील हप्ते या ठिकाणी जमा होतील हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले असतील किंवा ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींना कोणते काम करावे लागणार जेणेकरून मागील हप्ते जमा होतील याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील साधारणतः 2,23,00,000 लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व बहिणींची प्रतीक्षा राज्य सरकारने संपवली असून आता डायरेक्ट बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अनेकांना
प्रश्न पडलेला होता की नवीन वर्षाचा पहिला हप्ता म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आणि हप्ता लवकरात लवकर देण्यामध्ये यावा अशी देखील बहिणींनी मागणी केली होती आणि त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता हा जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप होत आहे तो या ठिकाणी किती तर 1500 रुपयांचा जमा होणार आहे। म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात केली जात आहे। अनेकांना वाटले होते की मकर संक्रांतीलाच पैसे येतील, पण आचारसंहिता आणि निवडणुकीच्या काही कारणांमुळे या ठिकाणी म्हणजेच की थोडाफार हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला। खरं तर राज्य सरकारने देखील अशी घोषणा केली होती की डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हे जे 2 हप्ते आहेत या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीच्या दिवशी वितरित होतील अशी घोषणा राज्य सरकारने केली होती। मकर संक्रांत कधी होती तर 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांत होती आणि याच 14 जानेवारी दिवशी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणानिमित्त राज्यातील बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 18व्या हप्त्याचे 1500 आणि जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये एकत्र राज्य सरकार या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी बहिणींच्या खात्यावरती जमा करणार होतं। परंतु काय झालं तर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी नकार दिला आणि त्यामुळेच बहिणींच्या खात्यावरती फक्त डिसेंबर महिन्याचाच 18वा हप्ता जमा झाला आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला। आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील सर्व तरतूद आता झाली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तसेच आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की अनेक लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती लवकर पैसे जमा होत नाहीत, आमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास उशीर होतो। मग नेमकं म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होत असतात हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होत असतात तर बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकार या ठिकाणी म्हणजेच की पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करत असते तेव्हा सर्वच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असतात। म्हणजेच की राज्य सरकार डीबीटीची प्रक्रिया सुरू करत असते आणि एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेच या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होते। परंतु काय होतं तर काय वेळेस लाडक्या बहिणींचं जे आधार कार्ड असतं ते बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे हप्ता या ठिकाणी म्हणजेच की जमा होण्यास अडचण निर्माण होते। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे म्हणजेच की तुम्हाला जर असं वाटत असेल की सरकारनं पैसे पाठवले की लगेच आमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे हे बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री तुम्हाला करायची आहे। आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असतात, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी बँकेच्या स्थितीनुसार पैसे वाटप होत असतात। म्हणजेच की राज्य सरकार या ठिकाणी पैसे वाटप करत असतं जेव्हा म्हणजेच की राज्य सरकारने एकदा पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली की सर्वच बँकेमध्ये एकाच वेळी पैसे जमा होण्यास सुरुवात होत असते। परंतु बँकेच्या स्थितीनुसार 1 ते 2 दिवस या ठिकाणी पैसे जमा होण्यास उशीर लागू शकतो। परंतु बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। राज्य सरकारने पैसे वाटप सुरू केल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये सर्वच बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात असतात, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं
तर सर्वच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. तुमचे कोणत्याही बँकेमध्ये या ठिकाणी खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. सर्वच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात आणि बऱ्याच ठिकाणी असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की ह्या बँकेमध्ये पैसे जमा होत नाहीत, त्या बँकेमध्ये पैसे जमा होत नाहीत, परंतु असं काही नसतं. सर्वच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असतात. बँकेच्या स्थितीनुसार 1 ते 2 दिवस या ठिकाणी पैसे जमा होण्यास उशीर लागू शकतो, परंतु पैसे 100% जमा होत असतात. तर अशा पद्धतीचं म्हणजेच की अशा पद्धतीचं हे देखील म्हणजेच की महत्त्वाचं आपल्याला अपडेट या ठिकाणी बघायला मिळत होतं. त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार हे देखील म्हणजेच की जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात असतात. तर याचं उत्तर म्हणजे की आता सर्वच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे एकाच वेळी वाटप केले जात असतात. राज्य सरकारने एकदा हप्ता वाटप करण्यासाठी बटन दाबलं की राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैशांचे वितरण सुरू होत असते. त्यामुळे कोणत्याच जिल्ह्यातील बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु बँकेच्या स्थितीनुसार 1 ते 2 दिवस या ठिकाणी उशीर लागू शकतो. राज्य सरकारने एकदा हप्ता वाटप सुरू केल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आता ज्या देखील बहिणींचे पैसे अडकले असतील तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे ते आपण या ठिकाणी म्हणजेच की थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगत आहे, राज्यातील सर्वच बँकेच्या खात्यावरती पैसे पाठवले जात असतात आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे या ठिकाणी वाटप केले जात असतात. परंतु काही वेळेस या ठिकाणी बँकेच्या स्थितीनुसार 1 ते 2 दिवस पैसे वाटप म्हणजेच की पैसे जमा होण्यास उशीर लागू शकतो, परंतु पैसे या ठिकाणी 100% जमा होत असतात. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आता काय झालं आहे, राज्य सरकारने आतापर्यंत 18 हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा केले असले तरी अद्याप देखील अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही. आता हा हप्ता का जमा झाला नाही तर बघा, राज्य सरकारने लाडक्या बहिणींना KYC करण्याचे आव्हान केले होते. आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झाला आहे, परंतु KYC करून देखील काही लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झाला असल्याचं देखील उघडीस आलं आहे. तर आता काय झालं आहे तर बघा, KYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून चूक झाली होती. म्हणजेच की KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता हा रखडलेला आहे. अनेक बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झालेला नाही. तर आता राज्य सरकारने अशा बहिणींसाठी म्हणजेच की KYC करून देखील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतला असून आता राज्य सरकार काय करणार आहे तर बहिणींची पडताळणी करणार आहे. कोणत्या बहिणींची पडताळणी होणार तर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे परंतु पैसे खात्यावरती जमा झाले नाहीत तर अशा बहिणींची राज्य सरकार पडताळणी करणार आणि पडताळणी केल्यानंतर ज्या बहिणी योजनेसाठी पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेले सर्व हप्ते जमा केले जातील. जर तुम्ही देखील KYC केली असेल आणि तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुमची आता पडताळणी होणार. आता पडताळणी कोण म्हणजेच की करणार तर बघा, अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची पडताळणी होणार. कोणत्या लाडक्या बहिणींची पडताळणी होणार तर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे परंतु खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर अशा बहिणींची पडताळणी होणार आणि पडताळणी नंतर ज्या बहिणी पात्र असतील तर अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती रखडलेले हप्ते जमा केले जातील. म्हणजेच की 17वा आणि 18वा हप्ता जमा केला जाईल. अशामुळे म्हणजेच की राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नक्कीच आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. जर तुमच्या देखील खात्यावरती म्हणजेच की तुम्ही देखील KYC केली असेल आणि तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका, तुमचे पैसे कोठेही जाणार नाहीत. जर तुम्ही KYC केली असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचे पैसे कोठेही जाणार नाहीत. 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे देखील लक्षात घेणं
अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. जर सरकारने पुन्हा एकदा बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच ज्या बहिणींची ई-केवायसी राहिली होती तर अशा लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो. तर अशा पद्धतीची ही देखील ई-केवायसी बद्दलची महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. ई-केवायसी करून देखील ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर अशा बहिणींची पडताळणी होणार असून या ठिकाणी पडताळणीनंतर पैसे जमा होतील. त्यामुळे ई-केवायसी केल्यानंतर देखील पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आणि त्याचबरोबर आता ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत पूर्णपणे हप्ते जमा झाले असतील म्हणजेच की आतापर्यंत 18 हप्ते ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे. 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता अनेक लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की जानेवारी महिन्याचा हप्ता 2100 रुपयांचा मिळणार का? बघा, राज्य सरकारने या ठिकाणी म्हणजेच की लाडक्या बहिणींना असे आश्वासन दिले होते की आम्ही बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देऊ. मात्र सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे. मग आता 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या तरी राज्य सरकारने 2100 रुपयांच्या हप्त्याबद्दलची कोणतीच घोषणा केली नाही. परंतु राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये आहे आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयापर्यंत या ठिकाणी करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की येत्या मार्च महिन्यापासून बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता हा जमा म्हणजेच की करण्यामध्ये येईल अशी दाट शक्यता सध्या तरी बघायला मिळत आहे. आणि जर राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयांच्या हप्त्याबाबतचा जर निर्णय घेतला तर नक्कीच लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगला दिलासा मिळू शकतो. परंतु सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. आता या ठिकाणी म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार हे सर्वांना माहीत झालं आहे. तुम्हाला देखील माहीत झालंच असेल की आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. परंतु हा जो जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे हा नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, आता नेमका जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार तर बघा, आता येत्या 5 तारखेला म्हणजेच की 5 फेब्रुवारी या दिवशी आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नगरपालिकेच्या निवडणुकाच्या आधी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा 18वा हप्ता वाटप केला आणि याच फॉर्म्युल्यानुसार म्हणजेच की राज्य सरकार काय करत आहे तर मतदानाच्या आधी राज्य सरकार महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मतदारांना देखील खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या आधी जसा तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे. आणि ज्या शेतकरी महिला असतील तर अशा शेतकरी महिलेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपये आणि PM किसान योजनेचा देखील हप्ता या ठिकाणी 2000 रुपये अशा पद्धतीने हे देखील हप्ते जमा केले जाणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते वाटप झाले. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्याची तयारी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आता 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकाच्या आधीच राज्य सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. लाडक्या मतदारांना म्हणजेच की लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. महिला मतदारांना राज्य सरकार खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर हा जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आहे हा कधी तर 31 जानेवारी पर्यंत बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल अशी दाट शक्यता बघायला मिळत आहे. आणि समोर आलेल्या माहितीनुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जानेवारी पर्यंत जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा केले
जातील हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगत आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता अवघ्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. 31 तारखेपर्यंत म्हणजेच की 31 जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. आणि याचं कारण कोणतं आहे तर 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे राज्य सरकार या ठिकाणी निवडणुकामुळे महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने 31 जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजेच की जानेवारी महिना सुरू असल्यामुळे सरकारला जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता द्यावा लागणार आहे. आणि जर सरकारने जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर केला तर मग लाडक्या बहिणींची सरकारवरती नाराजी आपल्याला बघायला मिळेल. आणि लाडक्या बहिणींनी जर नाराजी व्यक्त केली तर निवडणुकामध्ये सरकारला या ठिकाणी म्हणजेच की महायुती सरकारला मोठा फटका बसू शकतो. आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली आहे. त्यामुळे आता महिलांची नाराजी दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा या ठिकाणी वितरित करेल अशी माहिती आता समोर आलेली आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर KYC करून देखील ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की 17वा किंवा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या आता अंगणवाडी सेविकांच्या मार्फत या ठिकाणी पडताळणी होणार आणि पडताळणी झाल्यानंतर रखडलेले हप्ते जमा होणार. त्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलीच नाही तर अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने जर पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच KYC न केलेल्या बहिणींना दिलासा मिळू शकतो. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तर बहिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. माहिती चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल, त्यांचा देखील फायदा होईल. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.